नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 गोविंदग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 अब्ज एवढी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा भुवनेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे झाली. हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्येचा समावेश होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 2018 झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारखीच आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले लढाऊ
महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन अभिलाषा बराक हे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 96 नागपूर हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या ठिकाणी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 200 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभा लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या किती 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 G20 शिखर परिषद 2022 कोठे सुरू आहे? G20 शिखर परिषद 2022 कोठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये G20 शिखर परिषद 2022 सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 G20 शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे? G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय देशामध्ये G20 शिखर परिषद 2023 होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 75 असते. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 15 सदस्य असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 34 सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगात मंकी फॉक्सचा
पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेन या देशाचा राफेल नदाल हा खेळाडू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? जगात कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरामध्ये सापडला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 180 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडारीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहित चौहान यांनी रचना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर TC थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची निवड झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल.